वगैरे का तर त्यावेळेस मग त्या वॉर्डमध्ये ते एकटे बसलेले आणि त्यांची जी मुद्रा असते ना बसायची असे गुडघेवर घेऊन ते असे रागात बघत होते. त्यांच्या हातात एक रुद्राक्षाची माळ होती आणि त्यांच्याकडे म्हणजे धनकवडीला पुण्याला अष्टभैरव होते त्यांचे. तर ते अष्टभैरव पण मानव रूपात होते. तर ते अष्टभैरव पण त्या 8 दिशेला बसले होते वॉर्डच्या. त्यांच्या हातात पण एक एक माळ होती रुद्राक्षाची आणि ढोल कसा वाजतो असा धुम धुम म्युझिक फिरते ना तसं ते एक मणी असे जोरात ओढायचे रुद्राक्षाचा आणि म्हणायचे श्री स्वामी समर्थ म्हणजे त्यांच्या एंजिओग्राफीचा की त्यांना नॅचरल बायपास झाले. एक 100% ब्लॉकेज होता माझ्या वडिलांना. एक 40% एक 60% ब्लॉकेज होता. त्या 100% ब्लॉकेजच्या शेजारी एक दुसरी नळी रक्तवाहिनी चालू झालेली आणि त्याच्यातून असं रक्त त्यांच्या हृदयाला असं जातंय त्या सीडी मध्ये दिसत होतं आम्हाला की माझ्या वडिलांना इथे एक गाठ झालेली हातावरती. आपला हे असतो ना कोपरा इथे या साईडला झाली होती. तर झाल्यानंतर मग ते आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तो तुकडा कापून घ्यायला लागेल. त्याचं चेकअप कदाचित कॅन्सरची पण गाठ असेल. पहाटे उठून ते सगळं करून द्यायचे. तर जवळजवळ स्वामींच्या कृपेने एक आठवड्यामध्येच ती गाठ पूर्ण गायब झाली होती. म्हणजे काहीच नाही. वरती जो आवरण होता तो पण गायब झालेला. डॉक्टर सुद्धा बोलला की हे चमत्कारच असू शकतो, दुसरं तर काही नाही असं. नमस्कार, मी तुमचा रुपेश धुमाळ आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट की जे आपल्यासोबत आहेत तुषार माने, जे की आपले मित्रच आहेत. तर त्यांच्याकडून ऐकूया आपण त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तू म्हणजे सेवेमध्ये कधी आलास का, कितव्या वर्षापासून आहेस वगैरे? तसं जर तुला सांगायचं म्हणजे मी 8वी पासून सेवेत आलोय. 8वी पासून? हो, 8वी पासून सेवेत आलोय. आणि 8वीला म्हटलं तर पहिलं आई माझी थोडेसे घरात प्रॉब्लेम चालू होते. म्हणजे बरेच गोष्टी करून झालेल्या देवाच्या. आपण म्हणतो ना की प्रॉब्लेम असल्यावर माणूस एक करतं, दोन करतं, असं प्रत्येक ठिकाणी जाऊन झालं होतं. पण समाधान आणि फरक म्हणतो ना आपण की कुठेच मिळत नव्हतं काही जे समाधान पाहिजे ते. मग त्यावेळेस आई म्हणजे आपल्या इथेच एक म्हणजे आमच्या इकडेच राहायचो आम्ही, ज्यांच्या घरी भाड्याने राहायचो त्या काकी मम्मीला घेऊन गेल्या होत्या. एक मोठी आई म्हणून, म्हणजे मी त्यांना मोठी आई म्हणतो, पूजा जाधव, म्हणजे त्यांना सगळ्यात दिदी वगैरे म्हणायचे त्यावेळेस. त्यांच्याकडे गेले. त्यांना स्वामींचं म्हणजे सगळं ज्ञान होतं ऑलमोस्ट. त्यांची सेवा भरपूर आहे. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे महाराजांना जाणून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. तिथे गेल्यानंतर मग तिला थोडंसं असं सेवाविषयी कळलं, सेवेविषयी की आता माळ करायला लागते, जप करायला लागतो स्वामींचा किंवा असं असं असतं. मग पाडव्याची सेवा घेण्यासाठी एकदा मी तिच्यासोबत गेलेलो. त्यावेळेस फक्त किती 4-5 महिला असतील या आणि त्याच्यात मी एकटा. आणि मग त्याच्यानंतर चालू झालं. मग मी पण थोडीफार सेवा करायला लागलो. आणि 8वीला असल्यापासून मग जसा मी सेवेत आलो तर मला एक आवड निर्माण झाली त्या गोष्टीची. मी शाळेतून आलो की पहिलं गुरुवारी इकडे सत्संग असायचा कोणाच्या ना कोणाच्या घरी. तर त्यावेळेस आल्यानंतर बघितलं ज्यांच्या घरी सत्संग असेल तिथे मी शोधत जायचो की आज इथे बाबा जायचं आपल्याला. आणि शाळेतून यायचो, कपडे बदलायचो, तिथे जायचो. असं करत करत मग जे काही स्तोत्र मंत्र असतील किंवा जप असेल हे असेल हे माझं आपोआप ऐकून ऐकून पाठ झालं बिनवाजता हळूहळू. कारण आवड भरपूर निर्माण झाली मला स्वामींविषयी. आणि आम्हाला घरात सुद्धा खूप फरक पडायला लागला. म्हणजे जसं आई माझी नामस्मरण करायला लागली, आई भरपूर सेवा करायची. एकदा बसली तर 100-150 अशा माळा करायची बसली तर. मग त्यानंतर मग जसं जसा जप वाढेल, सेवा वाढेल, तसं आम्ही चांगले दिवस बघायला लागलो. म्हणजे म्हणतो ना आपण वाईट दिवस मागे सारत महाराजांनी कुठेतरी आम्हाला पुढे पुढे आणत गेले. आणि त्याच्यातूनच मग माझी पण प्रोग्रेस होत गेली. जवळजवळ मला वाटतं की 10वी पर्यंत सगळ्यात ढ विद्यार्थी म्हणजे मी आमच्या घरात सुद्धा. इवन घरामध्ये मोठा भाऊ खूप हुशार आहे माझा. त्यानंतर मला कमीच मार्क्स पडायचे. आईला माझ्या पॅरेंट्स मिटिंगला यायला पण लाज वाटायची. पण जसं स्वामींच्या सेवेत आलो 10वीला चांगले मार्क पडले. पण 11वी पासून माहीत नाही, मे बी मी तर म्हणजे असं समजतो की महाराजांनी खूप चेंजेस केले असतील असं. तर त्यावेळेस 11वी आणि 12वीला पूर्ण वर्गामध्ये पास झालेला मी एकटा मुलगा होतो इकॉनॉमिक्समध्ये. ज्या मुलाला 4थीला 0 पडला होता गणितात तो 11वीला नंतर एवढा टॉप करायला लागला. नंतर मग एक एक गोष्टी पुढेच होत गेल्या. 12वीला चांगले मार्क्स पडले. अजून मग पुढे गेलो, BCom केलं आणि आता मी लॉयर आहे. म्हणजे आवड तुला लहानपणापासूनच होते का? म्हणजे असं पूजा पाठ वगैरे हे सगळं लहानपणा. अच्छा, त्यामुळे तुला मग 8वी पासून एकदम आवडच निर्माण झाली. त्यामुळेच. आणि त्यानंतर मग असं म्हणायला हरकत नाही की ती आवड असल्यामुळे खूप मनापासून मी त्या गोष्टी करायला लागलो असं. तर मग त्या दरम्यान म्हणजे तू सेवा करायला लागलास, मग त्यावेळी असे काही अनुभव घडले का तुझ्यासोबत? म्हणजे अनुभव जाणवले का तुला
झालेच का तुझ्यासोबत असं काही? तसं म्हणायला गेलं तर भरपूर आहे. म्हणजे आयुष्यात म्हणजे आतापर्यंत जे माझं चाललंय लाईफ ते सगळं त्यांच्या अनुभवांवरतीच आहे, स्वामींच्या, असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यात एक सुरुवातीला आम्ही नवीनच सेवा करत होतो महाराजांची, त्यावेळेस मग सुरुवातीचा असा अनुभव आहे की माझ्या वडिलांना इथे एक गाठ झालेली हातावरती. गाठ? आपला हे असतो ना कोपरा, इथे हा. या साईडला झाली होती. तर झाल्यानंतर मग ते आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तो तुकडा कापून घ्यायला लागेल, त्याचं चेकअप, कदाचित कॅन्सरची पण गाठ असेल. कॅन्सर म्हणलं तर आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिली तर म्हणजे कोणी असू दे, कोणाला पण कॅन्सर म्हणलं की टेन्शन येतं. तसं मग थोडं घरात टेन्शनचं वातावरण झालं आणि आईनी महाराजांना सांगितलं की बाबा हे सगळं नीट होऊ द्या, आणि मोठ्यांना थोडंसं सेवा वगैरे विचारली. तर त्यावेळेस तिने ती एक मंत्र दिलेला, तो मंत्र जप करून थोडंसं एक मला वाटते कशाची तरी मुळी दिलेली आपली आयुर्वेदिक मधली, ती फक्त उघडून त्यांना रोज सकाळी ती द्यायची, ते कामावर जायच्या आधी 4 वाजता पहाटे उठून ते सगळं करून द्यायची. तर जवळजवळ स्वामींच्या कृपेने 1 आठवड्यामध्येच ती गाठ पूर्ण गायब झाली होती. म्हणजे काहीच नाही, वरती जो आवरण होता तो पण गायब झालेला. डॉक्टर सुद्धा बोलला की हे चमत्कारच असू शकतो, दुसरं तर काही नाही असं. तो एक मोठाच अनुभव आहे आमच्यासाठी. नाही, खरंच खूपच मोठा अनुभव आहे. म्हणजे कॅन्सर सारखी गाठ म्हणजे म्हणजे प्रत्येक घरातला माणूस घाबरूनच जातो कॅन्सर नाव ऐकलं की. हो. कारण तो शेवटी जीवावरच भेटतो तो. नाही, खरंच खूप. अजून काय झालंय आयुष्यामध्ये तुझ्या असं चमत्कार अजून? असं म्हणशील तर आता म्हणजे आता हे शिक्षणाच्या बाबतीत पण, जसं आता मी लॉयर आहे, तर त्यावेळेस पण मला त्या गोष्टी करताना म्हणजे समज असं की म्हणजे अभ्यास करताना थोडंसं होतच, कोणाला पण केलेलं लक्षात राहत नाही किंवा काय नाही. पण स्वामींच्या सेवेत असताना असं व्हायचं की मी सेवा तर भरपूर करायचो, पूजा पाठ एवढा आवडायचं मला की भरपूर पूजा पाठ, आणि त्याच्यात अभ्यास करायचो उरलेल्या वेळात. तर म्हणजे महाराज पण म्हणतात की कोण तुम्हाला आयता घास तुम्हाला देणार नाहीये. बरोबर. काही असेल, कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत, कष्टाची भाकरी मिळणार नाहीये. त्याच्यात मला असं वाटतं की आता हा जर तुमचा संसार आहे, संसाराची गाडी आहे, तर त्याला ही 2 चाकं तुमच्या संसाराची आहेत आणि ही 2 चाकं तुमच्या अध्यात्माची आहेत. बरोबर. तर तुमची गाडी सरळ चालणार आहे. ह्यातली 2 चाकं जरी तुम्ही गायब केली तरी तुमची गाडी तिरकीत जाऊन कुठेतरी ऍक्सिडेंट होईल तुमचा. तर तशातला हा भाग आहे की दोन्ही पण करत होतो त्यावेळेस, अभ्यास पण करायचो. म्हणजे नक्कीच अभ्यास थोडा कमी पडत असेल, कारण स्वामींची सेवा भरपूर करायचो. मला आवडायचं, कुठे स्वामी नाव ऐकलं की मला वाटायचं कधी मी जातोय, कधी बघून येतोय किंवा कधी दर्शन घेतोय. त्यावेळेस मग एक पंडित आलेले म्हणजे इकडे आपल्या इकडेच, तर त्यांनी माझ्याशी कुंडली बघितलेली. कधी असं कुंडली बघायचं असं आम्हाला कधी वेळ आली नव्हती, म्हणजे बघू आपण किंवा काय आयुष्यात माणसं कसं प्रॉब्लेम आलं की कुंडली बघतात की काय प्रॉब्लेम चालू आहे बाबा. मग तसं बघितलं तर त्यांनी सांगितलं की अच्छा, हा मुलगा 10वी पर्यंत पण शिकू शकत नाहीये, कारण त्याच्या आयुष्यात शिक्षणच नाहीये असं. आणि मी होतो लॉच्या फर्स्ट इयरला त्यावेळी. तर तसं म्हटल्यावर मग त्या आमच्या मोठ्या वगैरे ज्या आहेत, गुरु म्हणतो आपण त्यांना, म्हणजे त्यांनी पण, त्या पण हसायला लागल्या, त्यांचे मिस्टर हसायला लागले. त्यावेळेस मग विचार करायला लागले की हे काय सांगतायत, हा आता लॉच्या फर्स्ट इयरला आहे. मग ते बोलले की का हसताय तुम्ही, म्हणून काय झालं. तर त्यांनी सांगितलं की हा मुलगा लॉच्या फर्स्ट इयरला आहे आणि त्याचं बीकॉम सुद्धा झालंय असं. तर तो आश्चर्यचकित झाला ब्राह्मण की बोलला हे असं कसं होऊ शकतं. तो बोलला परत मी एकदा त्याची कुंडली बघतो. तर त्याने बघितलं वगैरे सगळं. तो बोलला नाही हो, ह्याच्यात तर त्याला शिक्षण लिहिलेलंच नाहीये. तर मग तो बोलतो की काहीतरी मग चमत्कारच होऊ शकतो, एकतर काहीतरी असू शकतं. काय करत होतो, तर त्यांनी सांगितलं हा स्वामींची सेवा आता मनापासून भरपूर करतो. त्यांनी सांगितलं की गुरुबळ आहे ना, गुरु ही अशी शक्ती आहे की देव पण तुम्हाला एक वेळ काही गोष्टीतून वाचू शकत नाही, पण गुरु तुम्हाला नक्कीच तारू शकतो. म्हणून म्हणतात ना, आयुष्यात येऊन एकदा तरी गुरु करावा. तशातली गोष्ट झाली माझ्या बाबतीत की त्यांचा हात धरून मी पुढे आलो, सगळं करू लागलो. तर पास पण झालो, ग्रॅज्युएशन पण झालं, लॉयर पण झालो. सगळी एक एक गोष्ट स्टेप पुढेच येत गेली. मग तो ब्राह्मण पण बोलला की हा बाबा, गुरुबळ आहे त्याच्या मागे. मी पण तुमच्या स्वामींना मानलं, मी पण हात टेकतो त्यांच्या पुढे, आणि आज तो पण आता स्वामींचं नामस्मरण करतो. असे बदल घडलेले आहेत. असं खरंच खूप चांगले चांगले अनुभव आले तुला. खरंच छान अनुभव आलेत, आणि असे अनुभव खरंच यायला पाहिजेत. म्हणजे डायरेक्ट लाईफ टर्न होते ना डायरेक्ट. म्हणजे असं म्हणायला गेलं तर आहे ना, आम्ही म्हणजे असं झालेलं की आमचा पास्ट खूप वेगळा होता. म्हणजे स्वतःचं घर होतं असं बांधलेलं मोठं. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉब्लेम्स आल्यामुळे वडिलांना ते घर विकायला लागलं, आणि आम्ही मोठे होतो. माझा मोठा भाऊ कधी म्हणजे 2015 वगैरे, 8वीच्या आधी.
8वीला आम्ही ते घर विकलं, सॉरी 7वीला विकलं आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो असं. आता जिथे आपण राहत होतो भाड्याने तिथे. त्यानंतर महाराजांनी म्हणजे असं म्हणतो ना, त्यांचा हात धरल्यानंतर कायापालट म्हणतात ना, मागे वळून बघितल्यावर एक दिवस दिसतात जे खूप वाईट असतात, आणि महाराजांचा हात धरून तुम्ही पुढे आलाय की अशक्य शक्य करतील स्वामी, तशातल्याच गोष्टी ऑलमोस्ट घडल्या. आणि आता अशा परिस्थितीवर त्यांनी आणून बसवलंय की एकदम असं पण म्हणतं, म्हणजे गर्वाने सांगू नये अशा गोष्टी, पण खूप छान आता परिस्थिती आहे. जिथल्या तिथे जेमथेम 2 वेळ पोटभर जेवून सुखा समाधानाने, गावाला पण मोठं घर आहे, इथे पण स्वतःच्या घरात राहतोय, खूप सुखाने आणि समाधानाने आहे. असं नाही की सगळ्यातून फिरवतात, 4 चाकीतून फिरवतात सध्या, स्वतःच्या गाड्या घर हे त्यांनी सगळं व्यवस्थित सेटल करून दिलं आम्हाला. अगदी तब्बल 10 वर्षामध्ये महाराजांनी इतकं पुढे आणलं आम्हाला. हा, प्रारब्ध चुकलेला नाहीये, प्रारब्धाचे भोग येतात, आधीमध्ये प्रॉब्लेम पण येतात, पण त्याचा अर्थ असा नाही की महाराजांवर लगेच अविश्वास दाखवायचा आहे. अच्छा, म्हणजे जे भोग आहेत ते भोगणं आहेच, त्यात काय त्याला सुट्टी नाहीये. हा, कसं असतं, प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे की कुठून तरी ती घडणारच तुझ्यासोबत, पण तुझा गुरुचा हात धरतो ना, म्हणून माणूस म्हणतं की गुरु बळ पाहिजे किंवा गुरु केला पाहिजे आयुष्यात. गुरुचा हात धरून तू पुढे गेलास तर कुठलाही देव असू शकतो. असं नाही मी म्हणत की स्वामींची सेवा असावी, पांडुरंगांचं मनापासून नामस्मरण करा, गणपतीचं करा, देवीचं करा, कुठल्याही एका देवाचा हात धरून तुम्ही पुढे आलाय ना, 100% तो तुम्हाला तारणार. प्रारब्ध येणार पण त्याची झळ इतकी लागणार नाही. म्हणजे जिथे मोठं काहीतरी ऍक्सिडेंट होणार आहे तिथे तुमचं खर्चटून तो तुमचं प्रारब्ध भोगून झालेलं असणार. असं स्वामींबद्दल सांग ना काही. स्वामींबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप आहे. असं म्हणजे मी सांगणं म्हणजे मी पण स्वतःला कमी समजतो महाराजांविषयी सांगणं. मी स्वतःच ऐकत आलोय किंवा आजपर्यंत वाचत आलोय की एक नव्याने महाराज कळत जातात. तू वाचनातून बघ, म्हणजे असं समज की ते आईसारखे, आई कशी असते तसे, म्हणजे ज्यावेळेस तू चुकतोयस तर तुला समजून पण सांगतील, लहान बाळासारखं तुझ्यावर माया पण दाखवतील, जीव लावतील, भूक लागली असेल तर खाण्यापुरतं तुझ्यापर्यंत आणून पोहोचवतील. तुझ्याकडे खिशात पैसा नाहीये आणि तुला भूक लागली ना, कुठून तरी कोणतरी येऊन तुला देणार की अरे वडापाव तरी खा, असं. तर हे महाराजांचं काम आहे. आईच, थोडक्यात दुसरी आईच असते ती, स्वामी माऊली म्हणतो ना आपण तसं. आणि पण कठोर प्रसंगी जशी आई एक कानाला पकडून धपाटा पण लावते, तसे पण महाराज आहेत की तू जर चुकायला लागला, वाईट गोष्टींकडे जायला लागला तर ते तुला धपाटा द्यायला पण कमी करत नाहीत. भरपूर जणांनी तो अनुभव घेतलेला आहे तसा सुद्धा, की आधी सेवेत येऊन सगळं केलं, काम झालं की महाराजांना विसरलं तर महाराज त्यांची छडी लागते, वळ उठत नाहीत पण धपाका जोरात बसतो, अशी गोष्ट आहे ती. महाराज म्हणजे एक समुद्र आहे, तू आतमध्ये घुसलास तर ते जेवढं तू शोधत जाशील तसे स्वामी तुला मिळत जातील, आणि जेवढा तू पुढे जाशील ना तेवढ्या नवीन गोष्टी त्यांच्याविषयी तुला कळतात. असं नाही की तुला संपूर्ण ज्ञान तुला भेटतंय, कधीच नाही. एक 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 गोष्ट जी इव्हन मला म्हणजे एक स्वामी नित्य दर्शन पुस्तक आहे, त्याच्यातले एक प्रसंग मी वाचला होता की जसं आपण म्हणतो ना की म्हणजे हा प्रसंग दत्तांच्या जन्मापासूनचा आहे स्वामींच्या अवतारापर्यंत. जसे ज्यावेळेस अनुसूयेने 3 मुलं जन्माला घातली होती, दत्त, ब्रह्मा, विष्णू, महेश, लहान बाळाच्या रूपात, दत्तांच्या रूपात. तर त्यावेळेस आहे ना, त्या कुटीच्या बाहेर दत्तांचा जन्म होत असताना एक हरिण बागडत होतं, म्हणजे हरिण खेळत होतं एक. तर त्या हरणाचं एवढं नशीब होतं की त्याने दत्त जन्म बघितला होता. तर त्या दत्त जन्म बघितल्यानंतर त्याला असा आशीर्वाद मिळाला होता की माझ्या प्रत्येक अवतारामध्ये तू असशील माझ्यासोबत, असं. मग हळूहळू पुढे मला वाटतंय लगेच श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झाला, पहिला अवतार दत्तांनंतरचा. त्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारामध्ये पण ते त्यांच्या एका कुठल्या तरी सेवेकऱ्याच्या रूपात की भावाच्या, म्हणजे मला अजून एवढं माहित नाही, पण मी ऐकलंय, ऐकण्यातून मी ही गोष्ट तुला सांगतोय. त्या अवतारात पण ते हरिण त्यांच्या सोबत होतं. तिसरं नृसिंह सरस्वतींचा अवतार झाला, जे आपण ह्याला जातो, नरसोबाच्या वाडीला जातो, गाणगापूरला जातो, या सगळ्या ठिकाणी. आणि श्रीपाद श्री वल्लभ पिठापुरम, कुरवपूर इथपर्यंत महाराज होते, असं. आणि त्याच्यानंतर तिसरा अवतार आपल्या श्री स्वामी समर्थांचा आहे. आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवतार पण त्यांचा एक भाऊ म्हणून ते जन्माला आले होते. कोण? हरिण, त्या काळात. त्याच्यानंतर परत जो तिसरा अवतार झाला आपल्या श्री स्वामी समर्थांचा. मग महाराज कर्दळी वनात एका वारुळातून बाहेर निघले होते. असं म्हणतात की असं लिहून ठेवलेलं आहे की नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस कृष्णा नदीतून म्हणजे तिथून संगमावरून गेले होते आणि कर्दळी वनात गेल्यानंतर ते 850 वर्ष कर्दळी वनात तपश्चर्या करत असताना त्यांच्यावर एक वारुळ तयार झालं.
नृसिंह सरस्वती महाराजांच्या वरती. आणि त्याच्यानंतर 850 वर्षानंतर त्यातून एक लाकूड तोड्या तिथे आला होता लाकडं तोडण्यासाठी, आणि त्याला ते झाड खूप छान दिसलं. बघितलं तर खाली खाली मोठं वारुळ होतं, तरी पण तो बोलला की मी कडेकडेची फांदी तोडून घेतो. ती फांदी तोडत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली. ती कुऱ्हाड पडली त्या वारुळावरती आणि ती महाराजांच्या मांडीच्या इकडे थोडीशी अशी लागली. तर त्या वारुळातून रक्त यायला लागलं म्हणून तो खाली उतरला आणि त्याने असे उकरायला सुरुवात केलं वारुळ. ज्यावेळेस तो वारुळ उकरतो त्यावेळेस त्यातून स्वतः स्वामी बाहेर पडतात. एक दिव्य तेज उद्भव होतं तिथे, आणि त्या तेजाला म्हणजे त्याला पण ते तेज सहन होत नाही. 850 वर्ष एका जागी वारुळात होतं ते तेज, त्याच्या नशिबात होतं. का तर कोण होता तो माहितीये का? जे हरिण दत्तांच्या जन्मात होतं, दत्तांच्या जन्माच्या वेळेस तेच हरिण लाकूड तोडा म्हणून त्या अवतारात स्वामींच्या दत्तांच्या 3ऱ्या अवतारात श्री स्वामी समर्थांसोबत सुद्धा आलं होतं. म्हणजे त्याचं इतकं नशीब होतं की प्रत्येक अवतारात तो दत्तांसोबत म्हणजे त्यांच्या अवतारासोबत जन्माला आला. मग त्यावेळेस लाकूड तोड्याचं कार्य काय होतं की स्वामींना वारुळाच्या बाहेर आणणं. तर मग हे निमित्त होतं, ते कुऱ्हाड पडणं, रक्त येणं, बाहेर येणं. तो घाबरतो, गायावाया करू लागतो की हे काय झालं माझ्याकडून. पण त्यावेळेस महाराज म्हणतो घाबरू नको, हे तुझं कार्य होतं, तू पार पाडलंस. आणि त्याच्यानंतर त्याची पण निस्सीम भक्ती होती, पण लाकूड तोड्याची सुद्धा. तेवढ्यावर तो थांबला नाही की महाराज नंतर त्याला आशीर्वाद देऊन पुढे गेले, तर तो तिथेच होता. पण त्याची जी म्हणतो ना आपण सोल, आत्मा महाराजांच्या मागे चालला होता. म्हणजे मागे त्यांच्या पावलं उठत होती आणि तो तिथेच आहे. इथपर्यंत पण गोष्टी त्या ह्याच्यात लिहून ठेवलेल्या आहेत की म्हणजे इतकी भक्ती होती माणसांची महाराजांवर. अजून तर भरपूर आहेत अनुभव, म्हणजे दीनदुबळ्यांपासून त्यांनी सगळ्यांना तारतच आलेत. आणि आज कलियुगामध्ये मी बघतोय तर महाराजांची सेवा भरपूर जण करतायत. आता सध्या जिकडे तिकडे स्वामीच दिसत आहेत आणि भरपूर अनुभव येत आहेत. मी तर सगळ्यांना असंच म्हणजे सांगेन, यंग जनरेशनला पण सांगेल की महाराजांना जाणून घ्यायचं असेल तर फक्त गुरुवारी स्टेटस ठेवून चालणार नाही. तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, थोडीशी भक्ती करा. खूप काही नाही, एक माळ फक्त श्री स्वामी समर्थांची केली आणि त्या माळेतूनच बघा तुम्हाला किती फरक पडतोय. असं एक माळ करा. महाराजांनी त्यांच्या अंगावर एक कपडा ठेवलाय का? फक्त लंगोट आहे त्यांच्या अंगावर. तर तुम्ही केलेल्या माळेचं एक म्हणतो ना आपण, ते कसं ठेवतील त्यांच्या अंगावर? तुम्ही भक्ती केली तर त्यांना रिटर्न्स ते तुम्हाला काहीतरी देणार. काहीतरी मिळणारे म्हणून नका करू, पण त्यांच्यावर श्रद्धा म्हणून नक्कीच एक माळ करा. आणि मग तुम्हाला प्रचिती येईल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, या वाक्याची. नाही, आणि आजकाल म्हणजे हळूहळू आहे ना, जुन्यापेक्षा म्हणजे आत्ता आहे ना रिसेंटली, म्हणजे असे भरपूर म्हणजे एक यंग जनरेशन पण आहे ना, पहिले एवढे देवधर्म असे नाही का सगळे फक्त लांबूनच पूर्ण. पण आजकाल आहे ना, आजकाल सगळे जास्त करायला लागलेत. म्हणजे त्यांना कळायला लागलंय की आता आपल्याला पण ह्या साईडला वळावं लागेल आता. कारण खूप लोकांचे करिअर म्हणजे असं झालंय, इवन मी पण म्हणजे आहे ना, मी काय म्हणायचो की मी म्हणजे मनापासूनच आतापर्यंत प्रत्येक देवाच्या मनापासून पाया पडत आलो. फक्त माझे विचार कसे होते की आजपर्यंत मी फक्त मागे फक्त आशीर्वाद, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, देवाच्या सगळ्यांना फक्त आशीर्वाद. म्हणजे मी फक्त एवढाच विचार करतो की आजपर्यंत की देव फक्त तुम्हाला म्हणजे एक समोर एक काम आलंय, पण तुमची ती करायची ताकदच नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करेल, थोडी शक्ती देईल, थोडी आयडियाज देईल, म्हणजे तुम्हाला मदत करेल. डायरेक्ट काय कुठून येणार नाही. त्यामुळे तेच विचार होते की आजपर्यंत मी फक्त आशीर्वाद आतापर्यंत म्हणजे मी मागितलाय, फक्त आशीर्वाद ते आपल्याकडे. आणि मी पण फक्त म्हणजे असं मी पण माळ किंवा केंद्रात वगैरे कधीच जात नव्हतो. म्हणजे मी आलं यायचो आधीमध्ये एकदा होता, पण पाया पडून वगैरे म्हणजे मी असा विचार करतो की मी मनापासून मानतोय. म्हणजे मी काय नास्तिक वगैरे नाही, पण मी मनापासून मानतो, मनापासून पाया पडतो, बस इथपर्यंत होतं मला. म्हणजे मेन म्हणजे काय माहिती का, म्हणजे मला एक असं जाणवलं की आपण देवाची म्हणजे भक्ती करतो किंवा जप वगैरे करतो ना, तर आपण आहे ना एक पॉझिटिव्ह होऊन जातो. बरोबर आहे. म्हणजे मेन सगळा खेळ आहे ना आपल्या माइंडचा आहे. म्हणजे आपलं माइंड जेवढं पॉझिटिव्ह राहील, जेवढं रिलॅक्स राहील, जेवढं स्ट्रेस फ्री राहील ना, तेवढं आपल्याला नवीन विचार सुचतात वगैरे. तर मला हे अनुभवलं, म्हणजे मला हे जाणवलं की मी जेवढं म्हणजे असं शांत राहतोय, देवाची पूजा करतोय, जरा नामस्मरण करतोय, तर माझं माइंड आहे ना रिलॅक्स राहतंय, नवीन विचार डोक्यात येत आहेत आणि पॉझिटिव्ह होतोय मेनली. त्यामुळे मला पुढच्या गोष्टी करण्यासाठी आहे ना वेळ भेटतोय मला. तेच म्हणजे बघ, हे कसं, ही कशी गोष्ट आहे ना, नामस्मरण. आणि मला असं वाटतं यंग जनरेशन आपण खूप चंचल असतो की जी गोष्ट दिसेल त्याच्या मागे पळत राहतो किंवा जे अट्रॅक्ट होईल त्याच्या मागे पळतो. पण नामस्मरण किंवा हे म्हणतो ना आपण जप करणं, माळ करणं, किंवा ऍटलिस्ट मंदिरात तरी जाऊन येणं. बघ,
घर आणि मंदिरात थोडासा फरक असतो. घरात ऑब्व्हियस 4 प्रकारचे 4 विचाराची 4 माणसं राहतात. मंदिरात स्वतः देव असतो. तर ते एक पॉझिटिव्हिटी, तिथे एक लहरी, सतत मंत्र जप चालू असतो किंवा सतत एक पॉझिटिव्ह विचार करूनच माणसं आत गेलेली असतात. तर ह्या गोष्टी तिथे सतत चालू असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह कुठे वाटतं तर मंदिरात वाटतं. मग त्यातला हा एक भाग कुठला आहे की आपण नामस्मरण करतोय एक महाराजांची किंवा स्वामींची किंवा इतर कुठल्याही देवाची तू माळ करतोयस किंवा जे पण तुला जमेल. मेडिटेशन खूप उत्तम, खूप उत्तम. म्हणजे अशी गोष्ट आहे ना ज्याच्यातून तुला समाधान आणि शांतता दोन्ही एकाच वेळेस मिळणार आहेत. तू बघशील तर आजपर्यंत, म्हणजे मला नाही माहित किती जण ऑब्झर्व करत असेल, महादेव नेहमी तू सिरियल्स बघितले असतील लहानपणी, कशा मुद्रेत बसलेले असायचे तर मेडिटेशन, शांत एक ध्यान लावलेलं असायचं. आपण निश्चित डोळे झाकले तरी आपल्याला वाटतं की हा ते एक ध्यानाच्या मुद्रेत जाणं. मग ह्याच गोष्टी आहेत की देव सुद्धा कुठेतरी समाधान शोधतच असेल. तर आपण तर मनुष्य आहे. आज त्याच्या नावाने आपण खूप प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार पुढे लावतो, एक पाऊल उचलून पुढे चांगलं काहीतरी सत्कार्य करतो. तर मग मेडिटेशन असू दे, जप असू दे, काय असू दे, हे आपल्याला करणं फार गरजेचं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. म्हणतात ना कलियुग आहे, कलियुग आहे. तर कलियुगात ऑब्व्हियस आहे सगळ्या गोष्टींची एक शेवटच असणार आहे. कुठल्याच गोष्टी कमी आणि मध्यम नसतील, कुठेतरी जास्त प्रमाणातच असतील. त्याच्यावर तारक मारक मला तरी वाटतंय की आता हेच आहे, नामस्मरण, देवाची भक्ती आणि तुझं कष्ट, तुझं जे पण मनाने तू करशील 100% द्यायचं. जे पण काम करशील, काही करशील त्याच्यामध्ये. आणि प्लस हे कुठेच अंधश्रद्धा मनात नसावी की बाबा हे केलंय, लिंबू कापलाय, ते केलंय, बोकड कापलंय आज. म्हणजे ते भरपूर बघायला मिळतं काही काही ठिकाणी. म्हणजे म्हणतो ना आपण बऱ्याच गोष्टी केल्या पण जातात. पण ते न करता मी म्हणेल की असं काहीतरी पॉझिटिव्ह करण्यात खूप चांगली गोष्ट आहे की नामस्मरण करणे, देवाचा नमस्कार करणे, एखादी पूजा अर्चा करणे, वेळ मिळेल तसं. बस. कधी न जाणारे जाणार, देवा मला हे पाहिजे. मग अशी लोक काय म्हणजे नक्की यांचं काय काय विषय असतो यांचा? ह्यांचा बघा आता एक तर तुला सांगतो, एक विषय असा आहे की ते जो भोळे असतील, म्हणजे मनात भोळेपणा असेल की म्हणजे म्हणतो ना नुसतं कोणालाही भांडल्यासारखं किंवा हे, तर ते देवाला पण त्याच कॅटेगरीमध्ये धरतात की हा माझा मित्रच आहे. पण चांगली गोष्ट आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. अशी माणसं लवकर देव त्यांच्यावर प्रसन्न होतो, मी असं म्हणेल. भोळे असतील किंवा काय असतील. आमच्या गावाला एक काकी आहेत, म्हणजे आता जसं आपल्या इकडे स्वामींचं मठ किंवा केंद्र आपण चालवतो ना, तसं मी गावी, आमचं गाव बारामतीला आहे, मोडवेला. सूरज चव्हाण माहिती आहे ना, जिंकून आला आता तो बिग बॉस, त्याच गाव. हा, आपल्या घरापासून अगदी 4 घरं सोडून तो राहतो. तर तिथे आता आपण नवीन घर बांधलं आणि महाराजांनी अशी एक सद्बुद्धी, काय माहित, मी तिथे जायचो ना तर म्हणजे लहानपणी एवढं लक्षात यायचं नाही. आता जसं स्वामींची सेवा करतो ते एक लक्षात यायला लागलं की आपल्याला प्रॉब्लेम आहे ना, आणि मोठेही म्हणजे ज्या आपल्याला शिकवतात सगळं स्वामींच्या गोष्टी, त्यांनी मला नेहमी सांगितलं की आपल्यासारखं आपण दुःखातून वरती आलोय महाराजांच्या कृपेने, तर कोण दुःखात दिसलं की त्याला पटकन काहीतरी सेवा किंवा एक समाधान मिळेल अशी गोष्ट द्या, शिकवा, जेणेकरून तो पण आपल्या सारखा सेवेत येईल किंवा काहीतरी त्याला पण समाधान मिळेल. तर गावी गेल्यानंतर मी बघितलं की भरपूर माणसं दुःखात होती. म्हणजे 2 वेळ बनवायची, सगळ्या गोष्टी करायचे ते लोक, कष्ट करायचे, पण तेवढं फळ मिळत नाहीये. घरात दारू पिणं, माणसांनी भांडणं करणं, मारझोड करणं, ह्या गोष्टी सर्रास असायच्या. आणि मला असं वाटायचं की आपण आलोय आणि आपणच करतोय, तर आपण ह्यांना पण सांगून बघावं. आणि एक दिवस मी असा निश्चय केला की बघू काय म्हणतात. सगळ्यांना थोडंसं बोलवलं, थोडंसं समजवलं की असं असं आहे, स्वामींची सेवा आम्ही इतक्या दिवस करत आलोय, आम्हाला असा फरक पडला आणि तुम्ही बघताय आपली प्रगती कशी झाली किंवा समाधानी आता आपण, तर तुम्हाला असं वाटत असेल तर आपण इकडे पण चालू करूयात दर गुरुवारी, असं म्हणलं. आणि तब्बल 30 बायका म्हणजे सेवेला आल्या पहिल्या दिवशी. आणि तिथून आज तागायत 1.5 वर्ष होईल, सगळे कॉन्स्टंट सेवेला येतात. आणि आपण जरी घरी नसलो तरी आता दर गुरुवारी किंवा रविवारी ते येतात, एकत्र सेवा घेतात महाराजांची, तिथे माळ करतात, स्तोत्रमंत्र घेतात, लहान मुलं पण असतात, खूप जण येतात आणि खूप मोठे मोठे अनुभव. तर त्याच्यात एक भोळ्या काकी आहेत, खूप भोळ्या आहेत. तू त्यांना काही बोलता नुसते हसतील. कुंदा काकी नाव आहे त्यांचं. तर त्या खूप हसतात, खूप हसतात म्हणजे. आणि ते गावचे सेवेकरी पण खूप छान आहेत, म्हणजे म्हणतो ना आपण की मन लावून करतात. एवढंच की मी म्हणेन गावाला थोडा शिक्षणचा भाग कमी असल्यामुळे म्हणजे त्यांना कोण असं सांगतच नाही समजून की तुम्हाला इथे फसवतायत, ह्या गोष्टीतून तुम्हाला फसवलं गेलंय किंवा काय नाही. आपल्यासारखं कोण जर हुशार शिकलेला माणूस गेला आणि तो सांगायला लागला तर जो फसवतोय तो पण आपल्याकडे थोडा रागाने बघतो की आमचा त्याने धंदा बंद केला, असं होतं. मग आपला हेच हेतू होता की यांना कशातून तरी बाहेर काढणं. आणि आता सगळे सुखी आहेत, कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम नाहीये, मस्त 2 टाइम जेवून सुखी आहेत, पैसे अडके व्यवस्थित येत आहेत सगळ्यांकडे.
असं आहे. महाराज देतात, मी तुला म्हटलं ना, काही सोडत नाहीत. वेळ लागतो का तर तुझं प्रारब्ध चुकलेलं नाहीये म्हणून तुला वेळ लागतो. बरोबर, म्हणजे मला भोग भोगायचेच आहेत. भोग काही कर, तुला भोग भोगणे, भोगायचे. भोग सुटलेले नाहीत असं आहे. मग त्याच्यात असं पण असू शकतं की काही जणांना बघ, आता तू म्हणलास हे जे साधे सारखे मागतात, स्वार्थीपणा करतात माणसं, तर ते स्वार्थीपणामध्ये पण काय असतं, एखाद्याचं पुण्याचं गठोडं ना थोडं जास्त असतं आपल्यापेक्षा. मी असं म्हणेल की त्याच्याकडे थोडं जास्तच पुण्य असतं. आता थोडक्यात म्हणजे मी असं पण म्हणेल की महाराजांच्या वेळेस एक होती सुंदराबाई, महाराजांच्या वेळेस होती. तर त्यावेळेस तिचं पुण्य एवढं अपरंपार होतं की ती महाराजांना हाताने भरवायची. महाराजांचं टच होणं शरीराचं म्हणजे खूप मोठी गोष्ट, मला तरी असं वाटतं. आता नुसतं अंगावर काटा येतोय. मी अक्कलकोटमध्ये जरी आम्ही प्रवेश केला ना, कधी आपण गेलो तरी असं रडायला येतं की अरे महाराज इथून फिरलेत आणि आज आपण इथे येऊन बसतोय, जप करतोय. तर तिचं तर एवढं नशीब होतं की तिने सगळ्यांना म्हणजे महाराजांना जेवायला घालत होती त्यावेळेस. पण ती कशी होती तर स्वार्थी होती, पण तिचं पुण्य अपरंपार होतं. मग उरलेलं पुण्य कसं महाराज काढून घेत होते, तर तिला स्वार्थीपणातनं त्यांनी बाहेर काढलं नाही. म्हणजे दरवेळेस सांगायचे सुधर सुधर, पण ती सुधरत नव्हती. आणि त्याच्यातून ज्यावेळेस तिचं पुण्य संपलं त्यावेळेस मग तिला बेड्या घातल्या गेल्या आणि तिला मग पकडून दिलं गेलं असं. मग तिचं त्यावेळेस तसा त्रास झाला. तसं असतं या काळात पण. म्हणजे आपल्या ह्याच्यात पण तू म्हणतोयस ना, माणसं जातात बिंदास मागतात आणि कदाचित त्यांना मिळतं सुद्धा, स्वार्थी माणसांना लवकर, का तर त्यांचं पुण्य खूप आहे आणि हे मागून पण ते स्वार्थीपणा दाखवत त्यांचं जे पुण्य आहे ते थोडं कमी 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 होत जाणार. एक दिवस असा येईल की ते संपेल आणि ह्यांना पण झळ लागेल कुठेतरी. मग ते परत त्यांना काही ना काही करून शेवटापासून वर जाणे. मी तर म्हणतोय ज्याला कष्ट आणि संकट जास्त येतात ना, त्याचा म्हणजे मिडल भाग म्हणजे अर्ध्या वयाच्या पुढचा भाग सुखासमाधानाचाच असेल, कारण सगळं त्याचं भोगून झालेलं असेल असं. आणि एक गोष्ट अजून एक आहे की तू स्वामींची सेवा करायला लागला ना, कधी कधी सुरुवातीला असं होतं की तुझ्या घरात भांडण तंटे जास्त होतात, तुला त्रास जास्त होतो. पण त्याच्या मागे महाराजांचा असा हेतू असतो की जे तुला पुढे भोगणे आहेत ना, ते मी तुझ्या आत्ता भोगून संपवून देतो. जास्त तुला थोडंसं जे पण पुढे तुला संकट आहे, जे पण भोग आहेत ते तुला आत्ता भोगून तुला असं वाटतं अरे बाबा मी सेवा करायला लागलो, उलटच व्हायला लागलं स्वामींचं काय. असे मला किती जण बोललेत सुद्धा केंद्रातले, दादा तुम्ही असं सांगितलं आणि असं असं झालं, खूपच हे व्हायला लागलं. मोठ्याही पण देतात ना, मोठ्याने पण म्हणतात मोठ्या असं असं केलं आणि घरात भांडणं झाली, नवऱ्याने मला मारलं, असं झालं तसं झालं. तर त्याच्या मागे कारण असं असतं की ते भोग आधी महाराज संपवून टाकतात आणि उरलेलं तुमचं सगळं आयुष्य त्यांना सुखमय तुम्हाला द्यायचं असतं तुमच्या हातामध्ये, म्हणून ते होत असतं. तेव्हा पण प्रारब्ध येतात पण एवढे नाही येतात जेवढे तुला आत्ता येतात असं असतं. की मला सांगितलं होतं की मी जे चालू करतोय आता, हे जे पॉडकास्टचं हे चालू करतोय मी, तर मला सांगितलं की तुझं हे आता काय चालू होणार नाही. ओके. तुझं हे चालू होणार डायरेक्ट मार्च एप्रिल मध्येच चालू होणार असं. तरी पण मी म्हणलं की नाही, म्हणजे मी हे नाही सोडलं, म्हणजे मी तो विचारच नाही केला की मला सांगितलंय मार्च एप्रिल मध्ये होणार आहे तर कशाला एवढे करायचं, ठीक आहे चल मग मार्च एप्रिल मध्ये चालू करू, कशाला वगैरे एवढे करायचं. पण म्हणलं नाही, म्हणलं चालू करूया, म्हणलं प्रयत्न तर करू, प्रयत्न करून काय. कदाचित असं असेल आता चालू करतोय मार्च मध्ये पिकअप घेशील आणि हळूहळू पुढे जाशील, असं पण असू शकतं. तेच आहे, महाराजांचं नियोजन स्वामींचं नाही कळून येणार. तू एक बघ आता तुझ्याच लाईफ विषयी की ह्याच्यात पण सुरुवात असेल. आता तू असं बघशील तर पहिले तुझ्या घरातच सगळे म्हणजे महाराजांची सेवा करायला लागले असतील, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, सगळे असतील. आणि हळूहळू तुझ्यापर्यंत ते येऊन तुझ्या चारी बाजूचा कोपरा पहिला स्वामीमय झाला, तेव्हा महाराज तुझ्यापर्यंत पोहोचले. आणि आज तू स्वामींचा एपिसोड शूट करतोय कुठल्या रूपात, तर ते आधी तेच आहे, ते मागे सगळं वातावरण तयार करून तुला बिल्ड करून देतात पुढे. फक्त म्हणतात ना ताट वाढून दिलेलं असतं, ते खायचं कसं ते तुला कळलं पाहिजे. मला कळलं. आणि ते चांगली गोष्ट आहे की तू खूप म्हणजे लवकर प्रयत्नशील झालास आणि चालू केलंस. आणि मला पण छान वाटतं की पहिला एपिसोड स्वामींपासूनच चालू झालाय, मोठी गोष्ट आहे. आपण म्हणजे तुझ्याबद्दल घडलेले अनुभव पण ऐकले, म्हणजे तुझं आणि तुझ्या फॅमिली बद्दल घडलेले अनुभव, ते पण हेच होते, चमत्कारच होते खरं. बरोबर. पण असं कधी जाणवलंय का तुला की म्हणजे स्वामी तुझ्या सोबतच आहेत, म्हणजे तुझ्या जवळ आसपासच आहेत असं स्वामी? तसं सांगायचं तर असं भरपूर वेळा वाटतं आणि जाणवतं सुद्धा असं. आणि प्रत्येक गोष्टीतून जाणवल्यानंतर एक आता कसं इंस्टाग्रामवर मेसेजेस येतात बघ पटकन उघडल्या, तर ते एक असं झालंय की फोन उघडला ना असं वाटतं की अरे महाराजांनी आज काहीतरी संदेश दिलाय सकाळी सकाळी.
असं होतं. तर त्याच्यातून पण जाणवतच की ते सोबत तर आहेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात. पण ह्याच्यातला एक म्हणजे रिसेंट म्हणायला हरकत नाही, 1 वर्ष झालं आता त्या गोष्टीला आमच्या. म्हणजे मी तुला म्हणलं जसं प्रारब्ध येत राहतं, तू कितीच हा. पुढे गेलास तरी. तर त्याच्यातलाच हे अनुभव असा होता की वर्षापूर्वी काय झालेलं, म्हणजे वडिलांना थोडंसं असं 3 मिनिटं 4 मिनिटं चाललं की असं छातीत दुखायचं. म्हणजे आम्ही गावचं घर बांधलं ना आमचं त्याच्यानंतर, आणि 4 मिनिटं चाललं की दुखणे किंवा मग खूप त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही ते बांधकाम थोडंसं बाकी होतं तरी पण इकडे आलो आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली. थोडीशी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला एन्जिओग्राफी करायला सांगितलं, म्हणजे थोडं हार्ट अटॅक सारखं किंवा ब्लॉकेजेस सारखं त्यांना सांगितलं होतं. तर ठीक आहे, मग हार्ट अटॅक ब्लॉकेज आणि ते पण वडिलांना म्हटल्यावरती अख्खं घर हादरतं ऑलमोस्ट. तसंच झालेलं. 15-20 दिवस, महिना आम्हाला कळत नव्हतं. मोठा भाऊ पण माझा स्वामींची सेवा करतो, माळ वगैरे करतो, आणि तो सेम म्हणजे तुझ्यासारखं बिलीव्ह करायचं की जे आहे ना पॉझिटिव्ह त्याच्यावर बिलीव्ह करायचं, अंधश्रद्धा नको, काय नको, असंच आहे. म्हणजे आम्ही तरी म्हणता येईल की आम्ही खूप देवभोळे आम्ही लोक. पण मग तो तसा आहे की मग ते जे आहे साक्षात आहे त्याला मानणं आणि त्याच्यावर तो करायचा. आणि त्यावेळेस त्याला असं व्हायला लागलं, खूप टेन्शन आलं त्याला. तर मग तो महादेवाच्या मंदिरात जाऊन बसणं, म्हणजे तो कधीच जात नव्हता मंदिरात, हे पण मी तुला सांगतोय. ज्यावेळेस महाराजांचा प्रकट दिन असतो ना तेव्हाच तो मठात किंवा केंद्रात येणार. असं माझा भाऊ वर्षातून एकदा, आणि गुरुपौर्णिमेला एकदा, असा त्याचा स्वभाव. बाकी घरी खूप करणार, बाहेर फिरायला गेला तरी माळ करणार असं. त्यावेळेस तो टेन्शन मध्ये आला आणि तो मंदिरात जायला लागला. तेव्हापासून तो दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो. तर मग जायला लागला आणि त्याला तिथे थोडी शांतता वाटायला लागली. आला माघारी आणि खूप टेन्शन मध्ये आम्ही चौघं, फक्त दाखवत नव्हतो एकमेकांना, कारण एक जण तुटला की सगळे तुटले जातात असं. आणि मग शांत शांत मग झालं बाबा, एन्जिओग्राफीची वेळ आली, मग केलं. आणि शेवट सांगतो तुला बाकीच्या पण गोष्टी, सस्पेन्स असं पकड हवं तर. आणि गेलो आणि एन्जिओग्राफीच्या दिवशी, म्हणजे आता उद्या एन्जिओग्राफी, आणि आम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. गेलो आणि असा बेड असतो हॉस्पिटलला आणि कर्टन असतो बघ लावलेला तुझ्या बेड भोवती, आणि जवळजवळ 8-9 जण असतील तिथे. तर इथे बेड होता आणि बेडच्या बाजूला खाली थोडीशी जागा होती, तर त्यांनी एकाच माणसाला स्टेसाठी सांगितलं होतं. तर मी थांबलो आणि मी असं थोडंसं असं टाकलं तिथे बिछाना आणि झोपलो. आणि उद्या एन्जिओग्राफी. तर मी झोपल्यानंतर मग मी झोप लागली. सुमारे मला वाटतं 3:30-4 वाजले असतील पहाटेचे किंवा रात्रीचे. मला स्वप्न पडलं. तर स्वप्नामध्ये जसं हॉस्पिटल आहे ना डिक्टो तसंच हॉस्पिटल होतं. पप्पावर झोपलेलं मला दिसत आहेत, पण वॉर्डमध्ये कोणच नाहीये. हॉस्पिटल मोकळं, फक्त पप्पा आणि मी, आणि ते कर्टन लावलेलं आहे. आणि खालचं जे फ्लोरिंग आहे ना, बघ सांगतोय तरी काटा येतं. फ्लोरिंग आहे ना, ते फ्लोरिंग शेणाचं, फरशी नव्हती तिथे किंवा लादी नव्हती अशी. तर मग फ्लोरिंग शेणाचं. तर मी उठलो, बोललो फ्लोरिंग कशी काय, आणि हे तर असंच दिसतंय, व्हाईट कलर, पंखे बिंके सगळं सेम. पप्पांचा बेड, पप्पा झोपलेत ते पण दिसतंय. आणि मी उठलोय, बघतोय तर हे काय, आणि उठतोय तर माझ्या डाव्या पायाजवळ आहे ना, मी झोपलोय तिथे, अशी गटरासारखी घाण होती, खरकट केस असं तसं होतं अडकलेलं. तर एक माझ्या साईडून एक असा बारका मुलगा आला आणि तो ती घाण काढायला लागला. आणि या राईट साईडून एक आहे ना एकदम सुंदर बाई होती, हिरवी साडी घातलेली, केस मोकळे, असं मोठं कुंकू. ती आली ती पण ती घाण काढायला लागली. आणि मी विचार करतो, अरे ही तर घाण माझी आहे वाटतं, हे लोक का काढतात. म्हणून मी तिथे गेलो आणि ती घाण अशी एकदम मी साफ करून घेतली, काढली. बघतोय तर बाजूला परत शेणाचा गोळा होता. तो उचलला आणि ते परत असं सारवून घेतलं ते. आणि मागे बघतोय तर ही दोन्ही व्यक्ती नाहीयेत. कोण? ती बाई आणि मुलगा, ते गायब झालेले. आणि मी ते सारून घेतलं आणि मी म्हटलं चला आता हात धुवायला जाऊयात आपण. म्हणून मी उठलो आणि मी कर्टन बाजूला केलं. तर त्या वॉर्डमध्ये, जिथे बरोबर वॉर्डचा मध्यभाग आहे ना, तिथे शंकर महाराज बसले होते. शंकर महाराज म्हणजे कोण? स्वामींचे खूप जवळचे शिष्य पण म्हणता येईल, आणि ते पण असा एक अवतारच म्हणता येईल. म्हणजे जसं आपण स्वामींना मानतो ना तसंच अवतारच आहेत. आणि ते मला, म्हणजे जसं स्वामींच्या सेवेत तू जाशील ना तर तुला शंकर महाराज कळतील, आणि शंकर महाराजांची पण प्रचिती तुला येते. असं म्हणतात की आधी शिष्याजवळ माणूस जातं, मग गुरूंपर्यंत पोहोचतं. तसं झालं, पण माझं उलट झालेलं. पहिलं मी दत्तांची सेवा झाली माझ्याकडून, मग स्वामींची झाली, आणि मी शंकर महाराजांची पण थोडी आता सेवा करायला लागलो, त्यांचं जप वगैरे. का तर त्यावेळेस मग त्या वॉर्डमध्ये ते एकटे बसलेले, आणि त्यांची जी मुद्रा असते ना बसायची, असे गुडघेवर घेऊन ते असे रागात बघत होते. त्यांच्या हातात एक रुद्राक्षाची माळ होती. आणि त्यांच्याकडे म्हणजे धनकवडीला, पुण्याला अष्टभैरव होते त्यांचे. तर ते अष्टभैरव पण मानव रूपात होते. तर ते अष्टभैरव पण त्या 8 दिशेला बसले होते वॉर्डच्या.
त्यांच्या हातात पण एक एक माळ होती रुद्राक्षाची, आणि ढोल कसा वाजतो असा धुम धुम म्युझिक फिरते ना, तसं ते एक मणी अशी जोरात ओढायचे रुद्राक्षाचा आणि म्हणायचे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असे ते माळ करत होते. शंकर महाराज स्वामींचा जप करत होते. आणि मी बोललो अरे म्हणजे किती एनर्जी होती ना तिथे, सण होणार नाही एखाद्याला अशी. आणि मला असं दिपल्यासारखं झालं की ते सहन होत नव्हतं मला ते ऊर्जा त्याची. आणि मी जाऊन त्यांच्या पाया पडणार एवढ्यात मी झोपेतून उठलो. नर्स आलेली चेक करायला पप्पांचं ब्लड वगैरे. मी झोपेतून उठलो आणि बघतो अरे मी तर इथेच आहे. आणि त्या दिवशी पप्पांची एन्जिओग्राफी झाली. एन्जिओग्राफीचा रिझल्ट असा आला, म्हणजे असं पण म्हणता येईल बघ, सायन्स पण असणार आहे 100%, प्रत्येक गोष्टी सायन्स आहेच, अंधश्रद्धा नाही सांगता येणार, पण एक आपला विश्वास असतो ना की मला त्याच दिवशी का ते स्वप्न पडलं, ह्याच्या आधी का नाही पडलं, मला असं म्हणायचंय. म्हणजे आता भरपूर जण बोलतील सुद्धा की अरे हे तर काय, पण असं नाहीये की त्याच दिवशी मला ते स्वप्न पडलं आणि त्याच दिवशी त्यांचं असं आलं रिझल्ट त्या म्हणजे त्यांच्या एन्जिओग्राफीचा की त्यांना नॅचरल बायपास झाले. एक 100% ब्लॉकेज होता माझ्या वडिलांना. 100% ब्लॉकेज म्हणजे तिकडे हृदयाला रक्त जाणारच नाहीये, अटॅक येण्याची शक्यता असते. एक 40% एक 60% ब्लॉकेज होता. त्या 100% ब्लॉकेजच्या शेजारी एक दुसरी नळी रक्तवाहिनी चालू झालेली आणि त्याच्यातून असं रक्त त्यांच्या हृदयाला असं जात आहे. त्या सीडी मध्ये दिसत होतं आम्हाला, असं जात आहे आतमध्ये. आणि तो डॉक्टर बोलला की नॅचरल बायपास खूप कमी होतात, म्हणजे यांचं नॅचरल बायपास झालंय की म्हणजे नैसर्गिकरित्याच झालंय. आणि मी असं विचार केलो अरे हृदय तर लहानपणी तयार होत असेल ना, तू जन्माला आलास त्यावेळेस, आणि आता एखादी नळी तयार होणं, त्यातून त्यांना ब्लड फ्लो जाणं, आणि मग परत आम्ही दुसरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि आता पप्पा एकदम ठणठणीत आहेत, मस्त 5-6 तास चालतात, इकडे जातात, फिरतात, काहीच नाही. मग मला त्यावेळेस असं म्हणजे माझ्या निदर्शनास आलं की ते जे माळ ओढत होते कदाचित ती नळी ती असावी, जे एकदम खेचून ओढत होते ना की आता हे सुटून जाऊ दे बाबा, एकदाचं रक्त वाहू दे, असं झालेलं. आणि मग ते म्हणजे जसं मी विचारत गेलो ह्याला त्याला की मला असं स्वप्न पडलंय, तसं म्हणजे मोठे असू दे कुणी असू दे, मला त्यांनी तेच सांगितलं की कदाचित ते तुमचं संकट काढायला आले होते त्या दिवशी सकाळी. आणि खरंच पप्पा नीट झाले. त्याच्यानंतर ते झालं की आम्ही पटकन जाऊन धनकवडीला दर्शन घेऊन आलो, अक्कलकोटला पण गेलो. मग एक अशा आहेत मोठे खूप अनुभव, अंगावर काटा येणं उभे राहतात ते म्हणजे खरंच आहे, अशक्य ही शक्य. म्हणतात ना जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. इवन म्हणजे अजून एक गोष्ट कशी, ज्यावेळेस पप्पा नीट झाल्यावर मी म्हणलेलं की आम्ही धनकवडीला येऊ म्हणून, मला स्वप्न पडल्यावरती. तर आहे ना त्याच्यात आम्ही गेलो, धनकवडीला गेलो, खूप गर्दी सोमवारी, तिथे खूप गर्दी असते सोमवारी. गेलो आणि खिचडी म्हणजे त्यांचा आवडता प्रसाद, सगळ्यांना खूप आवडतो. गेलो आणि गेल्यानंतर मग खूप गर्दी होती. आणि गर्दी म्हणले की घरातले आपल्या माहिती आहेत, नको बाहेरून पाया पडून जाऊन. माझी अशी इच्छा होती अरे महाराजांनी एवढं केलंय आणि आपल्याला तर आज जायचंच आहे. तर महाराजांना म्हणलं प्लीज पटापट एक तर लाईन जाऊ द्या, मला आतमध्ये घ्या. तर असं काहीतरी झालं की कोणतरी येणार म्हणून त्यांनी पटापट लाईन पटापट पुढे घेतली. पुढे घेतल्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मी म्हणजे त्यांच्या पादुकांवर डोकं ठेवून बाहेर आलो, तर एक म्हातारे बाबा तिथे उभे होते. ते माझ्या जवळ आले त्या उंबऱ्याच्या बाहेर पडल्यावर. ते मला म्हणले तू तुझ्या गळ्यात जी माळ घालतोस रुद्राक्षाची, तू भेटवलीस का पादुकांना? मी बोललो की नाही बाबा, नाही भेटवली मी. जा ना मग भेटव, इथपर्यंत आलायस आणि तू माळ नाही भेटवलीस. म्हणजे असे रागून बोलतो ना आपण तसे, इथपर्यंत आलं तू माळ नाही भेटवली, जा माळ भेटवून ये. तर मग मी गेलो, ती माळ काढली. माळ पण काय लक्षात आलं नाही, माळ काढली आणि भेटवली. तर त्यावेळेस नेमकं काय झालं, त्या पुजाऱ्यांनी ते माळ घेतली आणि जी शंकर महाराजांची मूर्ती आहे ना त्याच्यावरचे कपडे वर करून त्यांच्या पायाला लावून दिली त्या मूर्तीच्या, आणि त्याला हिनात्तर वगैरे लावून असं छान माझं दर्शन झालं. ती माळ मी घातली. मला म्हणली बघ आता भेटलं ना तुला पूर्ण दर्शन बाहेर आल्यावर, हा हेच म्हणत होतो मी तुला, असं म्हणून मी पुढे आलो. आणि ते बाबा माझ्याकडे खूप लांबपर्यंत हसतच होते आणि हसले आणि मी तो खिचडीचा प्रसाद घेतला आणि थोडस असं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. सगळ्यांनी खिचडी खाल्ली, गाडीत बसलो पुढे गेलो. माझ्या लक्षात आलं बाबांना कसं माहित की माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ, आणि आता तो उशीर झालेला, तू दिसली असेल ना त्यांना की नाही काय माहित, म्हणजे सांगूच शकत नाही. आता हा शर्ट जर असा लावलाय तर आता तुला तरी दिसते का? नाही दिसणार असं. मग काय माहित बाबा, त्यावेळेसची एक ती वेगळीच म्हणजे अनुभूती पण खूप आल्यात मला की महाराज उभे राहतात आणि सगळंच घडून देतात तुला एक एक गोष्ट. म्हणजे ऑलमोस्ट महाराजांनी माझ्या आयुष्यात एक ताटात पदार्थ आहे ना असा वाढलेला आहे की बाबा खा, तुम्ही देतोय, तू खात राहा फक्त.
आणि सुखी राहा असं. सुखी. पण त्यासाठी एवढंच आहे की तुला मनापासून त्यांची भक्ती करणे निस्वार्थपणे, स्वार्थ नाही पाहिजे तुला स्वार्थ नाही पाहिजे. असं. आता बाकी जे आहेत म्हणजे सत्संग झालं, निरंकारी महाराज, अजून महाराज आहेत, तर म्हणजे तिथे पण लोक जातात. आता माझा मित्र आहे सौरभ, तू पण ओळखत असेल सौरभला, हो. तर ते पण जातात. हो. तर त्यांना पण अनुभव आलेले आहेत देखील. हम्म. मग नक्की परत निरंकारी महाराज आहेत, आम्ही पण जात होतो. काही मी लहान होतो त्यावेळी, तेव्हा जात होतो आम्ही. बंद का झालो मला पण माहित नाही का बंद झालो, पण लोकांना पण अनुभव येतात. मग नक्की त्यांच्याकडे कोणती शक्ती आहे, का अवतार असेल कुठला? शक्ती म्हणजे असं म्हणता येईल की बघ कसं आहे, तू आलायस आता, तू ऑलरेडी निगेटिव्ह विचाराने समजा तुझ्याकडे खूप टेन्शन आहे, घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, तर तू त्यावेळेस एक समाधान शोधत असतो की कुठेतरी जाऊन मला पीस मिळेल, मला शांतता मिळेल, मला समाधान मिळेल. बरोबर. थोडक्यात कांतारा मूवीमध्ये एक बघ, त्या राजाला पीस मिळत नव्हतं, शांतता आणि समाधान नसते, म्हणून त्याला सांगितलेलं असतं की तू घोड्यावरती जा आणि जिथे तुला चांगलं वाटेल तो देव असेल तो तू घेऊन यायचा, तर ते तुझं पॉझिटिव्हिटी. तर त्याला ती त्या ठिकाणी नाही का तो एक जो दगड असतो तिथे त्याला मिळून जातं. तसं आहे म्हणजे तुला समाधान पीस. मग ज्या माणसाला आता आपल्याकडे भरपूर, मी म्हणलं ना प्रत्येक व्यक्ती तशी प्रकृती म्हणजे त्यांचं असतं ना तसं, मग त्यानुसार तुझा स्वभाव वेगळा आहे, माझा स्वभाव वेगळा आहे, अजून इतर कोणाचा वेगळा असेल, कोणालाही कुठेही समाधान मिळू शकतं. म्हणजे हे मी म्हणत नाही की काहीतरी भोंदू किंवा असं नाही, हा अशातला प्रकार नाहीये की तुला ते तुझ्या टेन्शन मधून काहीतरी समाधानाकडे वळवतात, देवाचं नामस्मरण करायला लावतात. आणि कुठल्याही सत्संगला गेला ना तरी कुठल्या तरी देवाचं तुला नामस्मरणच करायला लावतात. विष्णू भगवान असतील, देवी असेल किंवा आपलं महादेव असतील, ज्या त्या देवाचं तुला ते नामस्मरणच करायला लावतात. शेवटी सगळं येऊन एका ठिकाणीच येऊन थांबतं, ते म्हणजे कुठली तरी एक शक्ती. मग ती देवाची असेल, देवीची असेल, कुठल्याही देवाची असू शकते. आणि त्यांच्याशी तुम्ही जर रिलेट झाला तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत जाते आणि हळूहळू तुम्ही पुढे जात जाता लाईफमध्ये प्रोग्रेस. पण त्यासाठी तुम्ही एकनिष्ठ असणं फार गरजेचं आहे, नाही तर आज इकडे उद्या तिकडे गेलात तर फरक पडणार नाही. शेवट म्हणजे म्हणतो ना आपण, ज्यांचा हात धरलाय त्यांनाच घेऊन शेवटपर्यंत जाणं आहे. जसं रामाचं एकनिष्ठ होते, एक पत्नी होते, एक वचनी होते, तसं एकच गोष्ट घेऊन तुला शेवटपर्यंत जाणं आहे, तर शेवटी तुला काहीतरी समाधान असणार आहे. तशातल्या ह्या गोष्टी असणार नक्कीच. म्हणजे सगळीकडे जाऊन कोणाला कोणाला समाधान मिळतंय, त्या त्या वेळेने माणसं तिथे एकनिष्ठ झालेत आणि तिथली सेवा मनोभावे करतायत, तर त्याच्यातून त्यांना पीस पण मिळतोय, समाधान पण मिळतोय. आणि जिथे समाधान आहे, शांतता आहे, समाधान शांतता असेल तर तू एक चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. त्या विचारसरणीतून तू काहीतरी जे कष्ट करतोय त्यातून तू प्रगती करण्याचा मार्ग शोधतो. बरोबर. आणि तो हळूहळू पुढे जातो. मग पैसा पण तुझ्याकडे तसाच येतो आणि तू हळूहळू प्रोग्रेसच करत जातो. म्हणजे इन शॉर्ट सगळा खेळ आपल्या माइंडचा आहे. आणि असं म्हणता येईल की माइंड म्हणजे काय आहे की तुला ते माहित पाहिजे की तू काय करतोय. अंधश्रद्धेकडे न जाता किंवा हे कर, कोंबडे कापणं, बळी देणं, ह्याच्याकडे नाही जायचंय आपल्याला. बरोबर. काहीतरी पॉझिटिव्ह करूनच तू म्हणतोय ना की तुला त्या डोक्यात असणं की ह्याच्यातूनच आपल्याला समाधान मिळणार आहे, हे करणं. तर मी असं नाही म्हणत की दिवसभर देवदेव करा, तुमचं काम करा, त्या कामातनं 10 मिनिटं 5 मिनिटं तरी तुम्ही काढू शकता. बरोबर. 20 मिनिटं 15 मिनिटं मंदिरात जाऊन यायला किती वेळ लागतो? जवळच्या मंदिरात कुठल्याही जा, मी तर म्हणतोय बारकस असेल ना, कुठे शिवलिंग दिसेल डोकं टेकवा, महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती, डोकं टेकवा, बास, हा पीस आहे तुमचा. एक माळ करा किंवा नामस्मरण करा, शांत बसा 2 मिनिटं, झालं. तसं घरी या बरं, तुम्हाला बघा कसं वाटतंय, असं आहे ते. म्हणून माणसं सत्संगला गेल्यावर आल्यानंतर फ्रेश असतात, का तर तिथे भजन होतं, कीर्तन होतं, नामस्मरण होतं, पॉझिटिव्हिटी असते, ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तुम्ही एक प्रकारे पॉझिटिव्ह होऊन घरी येता. मी भरपूर लोक बघितलेत की जे सोमवारी महादेवाचे, मंगळवारी आपल्या गणपती बाप्पाचे, गुरुवारी स्वामींचे, शनिवारी हनुमानाचे स्टेटस ठेवतात. पण मी त्यांना बऱ्यापैकी म्हणजे त्यातल्या निम्म्या लोकांना पण असं मंदिरात जाताना नाही बघितलं, फक्त स्टेटस ठेवणार. तर त्यांच्यासाठी काय म्हणशील तू? बघ कसं आहे ना, आता मगाशी पण मी तुला जसं बोललो की हे सर्रास चाललंय आता. म्हणजे माहित नाही मंदिरात का जात नाहीत ते लोक, पण मी असं म्हणेन की त्यांनी जावं, एकदा जाऊन बघावं. की मी म्हणतोय म्हणून नाही, की तुमचं एकदा मन असं म्हटलं पाहिजे की एकदा तर जाऊन बघूयात. जाऊन या आणि तुमच्यात फरक बघा. फक्त एकदा मंदिरात जाऊन या किंवा असं देवाचं नामस्मरण करूयात. ह्या म्हणजे असं मी म्हणेल की कलियुगामध्ये एक पॉइंट आहे तर तो हाच आहे, अध्यात्मच तुम्हाला पुढे नेऊ शकतं.
किंवा एक पॉझिटिव्हिटी हीच आहे. अध्यात्म असेल, मेडिटेशन असेल, ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे नेऊ शकतात. बाकी तर तुम्हाला काहीच तारणार नाहीये. आणि हे सगळं फॅशन झालंय रे आता. दारू, सिगरेट, काही इतर गोष्टी, म्हणजे म्हणतो ना आपण गाडी फास्ट पळवणं, हे तर सर्वात चालूच आहे. बघत आलोय आपण, मी तर माझ्या लहानपणापासून बघत आलोय, पण आता खूप वाढलंय. आणि त्याच्यातला एक एक्स्ट्रा भाग हा झालाय की सोमवार आलं की स्टेटस, मंगळवार आलं की जायचं तर नाहीये मला, पण मला स्टेटस टाकायचंय की मी किती मोठा भक्त आहे. आणि आजकाल त्याच्यावर सुद्धा स्टेटस येतात की फक्त जाऊ नको, कधी न जाणार आपण स्टेटस टाकतो. तर मी एकच सांगेन महाराजांविषयी तरी, की ऍटलिस्ट नाही जाते ना तर गुरुवारी एकदा किंवा सोमवारी महादेवाच्या जा, गुरुवारी स्वामींच्या मठात वगैरे जाऊन या. कारण महाराजांचं तारक मंत्रातलं एक वाक्य आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, कितींदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. श्री स्वामी समर्थ.